गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेशी आपल्याला जोडणारा एक दुवा आहे. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी या अध्यात्माक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज शुक्रवार 17 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी ही कार्यसिद्धी आणि मांगल्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज मघा नक्षत्र आहे, जे पितृ आशीर्वाद आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. आज सिद्धी योग आहे, जो कठीण कामात यश मिळवून देतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:51 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:15 होईल. राहू काळ सकाळी 10:52 पासून दुपारी 12:33 असेल. या काळात नवीन कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै 2026 शुक्रवार. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक शांत आणि सुखद अनुभव घेऊन आला आहे. नेहमीची धावपळ आणि तणाव आज पूर्णपणे कमी होईल. आज कामाच्या व्यापापेक्षा स्वतःच्या मनाला शांत करण्यावर भर द्या. कामातील अडचणी काही काळासाठी बाजूला ठेवा, कारण आजचा दिवस स्वतःला समजून घेण्याचा आणि आयुष्याचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे. सिंह राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक ब्रेक घेण्यासारखा आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग फिकट निळा आहे. संध्याकाळी 5:30 ते 6:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनीच्या प्रभाकत्मुळे काही छुपी आव्हाने येऊ शकतात, त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. आजचा उपाय म्हणून एखाद्या झाडाला पाणी घाला किंवा बागेत थोडा वेळ शांत बसा. मित्रांनो, आजचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय सुखद आणि कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून तुमचे मन कृतज्ञतेने भरून येईल. आजचा दिवस तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम आहे, त्यामुळे तुमच्या प्रियजनांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आजच्या दिवशी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला आयुष्यातील योग्य प्राधान्यक्रम ठरवण्यास मदत करेल. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कौटुंबिक संस्कारांचा आहे, त्यामुळे मोठ्यांचा आदर करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे, पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराला स्वर्ग बनवण्याचा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाचा ताण कमी करण्याचा आहे, पण महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सावध राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे, विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी आणि दाणे द्या, यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल. आजचा तुमचा प्रश्न: तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी कौटुंबिक आठवण कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा.
तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आज ध्यान करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा किंवा लाईक आणि सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवा. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि मनाला उभारी देणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी चंद्राची ही स्थिती तुम्हाला आत्मचिंतनासाठी प्रवृत्त करेल. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात जे काही चढ उतार आले, त्याबद्दल आज तुम्ही शांतपणे विचार कराल. आजचा दिवस कृतज्ञतेचा आहे. तुमच्या कठीण काळात ज्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबाने तुम्हाला साथ दिली, त्यांची आठवण आज तुम्हाला येईल. आज त्यांच्या असदचे प्रेम व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांना सांगा की ते तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. आजचा दिवस कोणाशी भांडण्यापेक्षा नाती घट्ट करण्याचा आहे. मात्र एक सावधगिरी बाळगा. सिंह राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे कधीकधी अहंकार वाढू शकतो. त्यामुळे कोणाशीही बोलताना नम्रता ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे, पण घाई करू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा. व्यावसायिकांना आज जुन्या ओळखींचा फायदा होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. आजचा शुभ रंग गडद नारंगी आहे. सकाळी 9:30 ते 10:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांना फोन करा किंवा त्यांना भेटा. आजचा तुमचा प्रश्न: तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त मानसिक बळ मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या ध्येयांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला आर्थिक लाभाच्या स्वरूपात नक्कीच मिळणार आहे. तुम्ही जेवढी मेहनत केली आहे, त्याचे चीज आज होईल. वैयक्तिक पातळीवर तुम्हाला दिलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. तुम्ही स्वभावाने परिपूर्णता शोधणारे आहात, त्यामुळे कामाचा समतोल राखणे तुम्हाला कठीण जाणार नाही. आज थोड्या नम्रतेने आणि चातुर्याने तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती जिंकू शकता. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, मात्र विचलित होऊ नका. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आज संयम राखणे गरजेचे आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग गडद निळा आहे आणि दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. आज एक नवीन छंद जोपासा, यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शनीच्या प्रभावामुळे येणारी आव्हाने टाळण्यासाठी आज एखादे दान करा किंवा ध्यान करा. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर शक्य असेल तर दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय तुळ राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या लाभाच्या म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या इच्छाशक्तीत मोठी वाढ होईल. तुमच्या मनात आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर किंवा प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मात्र ग्रहांच्या स्थितीमुळे आज तुमची धावपळ होऊ शकते आणि अनेक कामे एकाच वेळी समोर आल्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता. अशा वेळी संयम राखून कामाची प्राथमिकता ठरवणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. अभ्यासातील अडथळे दूर होतील. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात गोडवा येईल, पण रागावर नियंत्रण ठेवा.
गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत आणि व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. आज पिवळा रंग तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. दुपारी 2 ते 3:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास नीलम किंवा तत्सम रत्न धारण करा. आजचा तुमचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा दिवस आहे. आज चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावात थोडा उतावळेपणा किंवा बेचैनी जाणवू शकते. आज तुमच्या राशीवर केतूचा प्रभाव असल्याने तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज अनेक लोक तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतील, पण रागावून प्रतिक्रिया देण्याऐवजी तुमच्या मुत्सद्देगिरीचा आणि संवादाचा वापर करा. शांत राहून तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात करू शकाल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, मात्र विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आज वाद टाळणे हिताचे ठरेल. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता शांतपणे निर्णय घ्यावेता. नोकरी आणि व्यवसायात आज कोणाशीही वाद घालू नका. तुमची नम्रता तुम्हाला यशाकडे नेईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास शांत संगीत ऐकून मनाला प्रसन्न ठेवावे. आजचा शुभ रंग बेज आहे, जो तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. संध्याकाळी 6 ते 8 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणाशीही कठोर बोलू नका. हीच तुमची मोठी सेवा ठरेल. आजचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात संयम राखणे कठीण आहे की परिस्थितीनुसार बदलणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आमचे हे मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि स्वतःला ओळखण्याचा एक विशेष दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 9व्या भावात म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे मन अंतर्मुख होईल. बऱ्याच काळापासून तुम्हाला सतावणारे प्रश्न आणि गोंधळ आज तुम्हाला आतूनच सोडवण्याची प्रेरणा देतील. आजचा दिवस तुमच्या मनाला शांतता देण्यासाठी उत्तम आहे. आजच्या दिवशी तुम्ही ध्यान आणि अध्यात्माची मदत घेतली तर तुम्हाला अधिक स्पष्टता मिळेल. आजचा दिवस प्रलंबित निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ आहे, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना संयम ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रता वाढवणारा आहे. अभ्यासातील अडथळे दूर होतील. तरुण वर्गासाठी आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस भावनिकदृष्ट्या समृद्ध आहे, पण अतिभावुक होणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी चांगला आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन संधी चालून येतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग मरून आहे. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. कोणाचे तरी आभार माना. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि भाग्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 8व्या भावातून म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊन तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता लाभेल. आज आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले लाभ मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एखादे नवीन कौशल्य किंवा कोर्स शिकण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. हे नवीन कौशल्य तुम्हाला भविष्यात पदोन्नती मिळवून देण्यासाठी आणि उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यासाठी खूप मदत करेल. मात्र आज एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत कोणतेही महत्त्वाचे काम किंवा निर्णय घेणे टाळा. कारण हा काळ तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो. आज जांभळा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. राहूच्या प्रभावामुळे आज कोणाशीही वादविवाद किंवा तणावपूर्ण चर्चा करणे टाळा, कारण यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. मघा नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सैमाचा आहे. जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यावसायिक आणि नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन संधी तुमच्या दारात आहेत. फक्त त्या ओळखण्याची दृष्टी ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चालताना किंवा प्रवासात काळजी घ्या. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला पाणी किंवा थंड पेय दान करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणारा दिवस आहे. चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असल्याने आज तुम्हाला सर्वत्र मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आज तुम्हाला लोकांकडून कौतुकाच्या स्वरूपात मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा: यशाच्या शिखरावर असताना नम्रता सोडू नका. अति आत्मविश्वास किंवा गर्विष्ठपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे जमिनीवर राहणेच हिताचे ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा इतर उपक्रमांत चमकण्याचा आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमात आणि सामाजिक जीवनात यश देणारा आहे, पण कोणाशीही वाद घालताना आपली भाषा मर्यादित ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात कौतुक मिळवून देणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण वरिष्ठांशी बोलताना नम्र राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग लाल आहे आणि दुपारी 1 ते 2 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, यामुळे मानसिक शांती मिळेल. एक महत्त्वाचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रसिद्धी महत्त्वाची की शांतता? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी द्या किंवा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला सहकार्य करा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 17 जुलै तुमच्यासाठी कौटुंबिक सौख्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 6व्या भावात म्हणजेच सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात विराजमान आहे, ज्यामुळे तुमचे मन आज अतिशय प्रसन्न राहील. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सतावणारे एखादे कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकट आज सुटण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल आणि घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक असेल. आजचा दिवस प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे, त्यामुळे कोणाशीही वाद न घालता सर्वांशी प्रेमाने वागा. मात्र एक सावधगिरीचा इशारा: आज कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणालाही मोठी रक्कम उसने देताना विचार करा, कारण फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, पण एकाग्रता भंग होऊ देऊ नका. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामाचे कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना घाई करू नये. आज एक सत्कार्य म्हणून घरीच पौष्टिक जेवण बनवून ते गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या भुकेल्या जीवाला खाऊ घाला. यामुळे तुमच्या पत्रिकेतील शनीचा प्रभाव संतुलित होईल.
आज जांभळा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. दुपारी 2:30 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. मित्रांनो, आजचा एक खास प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती काय आहे? तुमचे प्रेम, तुमचे कुटुंब की तुमचे आरोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. अन्यथा तुमच्या प्रेमाची आणि शेअरची आम्हाला खूप गरज आहे.